संस्कार आहेत. एवढं घाण चालते त्या चॅनलवर आणि अशा घाण चॅनलवालीला ही चिल्लम-फुकी जवळ करते. चिल्लम-फुकीला काही काम नाहीये. तुझ्यासारखी रिकामटोळी तूच आहे खरंच. तुला नव्हतं पटत ना, तर बाजूला व्हायचं होतं. तुला नव्हतं पटत ना, तर एकटं स्वतःच्या जीवावर करायचं होतं. मला ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे, ज्यांनी मला गेले 3 वर्ष एवढं टॉर्चर केलेलं आहे, एवढं माझं मानसिक संतुलन खराब केलं ती, तू तिच्यामध्ये घुसली. म्हणून तू माझ्या डोक्यातनं उतरली. म्हणून मी तू म्हणते ना, मला का बरं एवढं घाण बोललं, तर मी तुला घाणच बोलणार. ज्या बाईने YouTubeवर एवढी घाण केलेली, की अक्षरशः फसवा-फसवी केलेली, तिने मला अडकवलेलं आहे. खोट्या केसेसमध्ये सगळे खोटे पुरावे देऊन, एडिटेड पुरावे देऊन, 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 देऊन. जिने मला बरबाद करायचा चंग बांधलेला आहे. जिने मला माझ्या लेकराला जिच्या चॅनलवर घाण बोललं जातं, ते चालतं का तुला? ते चालतं तुला? किती घाण चॅटिंग चालतात त्या चॅनलवर. कोणतंच नातं ठेवत नाही ते. ज्यांचं नातं आई-मुलासारखं असू शकतं, ज्यांचं नातं किंवा विधवाबाई असू शकते, बाप आणि मुलीचं नातं असू शकतं किंवा असतं किंवा आहे, त्यांना एवढं घाण-घाण बोलतात ते चॅटिंगमध्ये, ते चालतं का तुला? का गं चिल्लम फोके?